डिसेंबर 21 ज्या वेळेला माझी लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आले का अपात्र झाले म्हणून माझी म्हणतात त्या निवडून आले तेव्हापासून या शहरात समस्येची जी कचऱ्याची समस्या ती बिकटच आहे होती आणि आताही आहे आणि आता तर अतिशय घाणेरडी झालेली आहे. त्यांनी जे ठेकेदारांना जे बिलं दिली नाही त्यावेळी ठेकेदारांनी काम बंद केलं आणि आता तर परिस्थिती अजून बिकट होऊन गेलेली आहे. डिझेलचे जे बिलं आहेत ते मान्य आमचे नामदार श्री संजीव सावकर यांच्या म्हणण्यानुसार ते काढून देण्यात आलेले आहे. त्यामुळे ठेकेदार आता परत काम चालू करतो आहे. ती भुसावळ वाचण्यासाठी तिथे दिलासाची गोष्ट आहे. तसंच या भुसावळ शहरात काल आम्हाला असं समजलं आहे की काल आमचे विरोधी पार्टीचे काही नगरसेवक कलेक्टर ऑफिसला गेले होते. आमचे शुभचिंतक हितचिंतक आहेत तिथे. त्यांनी आम्हाला सांगितलं की मान्य माजी आमदार जे संतोष चौधरी होते आता नगरसेवक झाले. ते काल कलेक्टर ऑफिसला असं बोलले की ओबीसी समाजाची महिला आता कशी काय नगराध्यक्ष होऊ शकते, प्रभारी नगराध्यक्ष कशी होऊ शकते. एक कायदे मंडळात काम केलेला माणूस त्यांनी काम केलेलं निवडून आले होते. विधानसभेत त्यांनी कुठलेही प्रश्न कधीच मांडले नाही आहे. पण ते म्हणतायत कलेक्टर साहेबांना किंवा ते कसे काय होऊ शकतात. एका लेवा पाटलाच्या घरातली बाई एक लेवा पाटील समाजाची सून त्यांना नगराध्यक्ष चालत नाही का, प्रभारी नगराध्यक्षपद त्यांना दिलेलं चालणार नाही का. त्यांचं प्रत्येक वेळी लेवा पाटील समाजाविषयी त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो आजही बदललेला नाही. मागेही जसा होता तसाच आहे. आम्हाला त्यांना एकच सांगणं आहे की बाबा कायद्याचा परिपूर्ण अभ्यास करा. कायद्याने जे होईल तेच होईल. कलेक्टर कोणाच्या शब्दावर जात नाही. त्याच्यामुळे आमच्या ज्या ताई आहेत शैलजा ताई ह्याच प्रभारी नगराध्यक्ष राहतील. धन्यवाद.